आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। परभणीच्या पूर्णा तालुक्यामधील गौर, आहेरवाडी, पेणूर आणि पिंपरड या गावातील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड। ईव्हीएम बंद पडल्यामुळे मतदान तब्बल 20 ते 25 मिनिटे थांबलं। बुलढाण्याचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधवांकडून मतदान। विकासाच्या मुद्द्यावर आमची लढाई, आमच्या समोर कोणाचेच आव्हान नाही, प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया। बुलढाण्यामधील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांनी बजावला मतदानाचा हक्क। शेतकऱ्याच्या मुलाला जनता निवडून देईल, तुपकरांचा विश्वास। परभणीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधवांचं मतदान। परभणी आमचा बालेकिल्ला आणि तो अबाधित राहणार, परभणीकरांचा प्रेम माझ्या पाठीशी, संजय जाधवांकडून विश्वास व्यक्त। जालन्यामध्ये घनसावंगी मतदारसंघाचे आमदार राजेश टोपे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क। पाथरवाला गावातील मतदान केंद्रावर मतदान। वर्ध्यामध्ये देवळी इथे मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार आमदार तडस यांचं मतदान। सर्व मतदारांनी मतदान करावं, तडस यांचं आवाहन। अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या पत्नी नैना कडूंसह मतदान। प्रहारचे दिनेश बुब लोकसभा जिंकणार, कडू दाम्पत्यांना खात्री। अमरावतीमधील प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनी मतदानाचा हक्क बजावला। सत्य हताश होईल पण पराजित नाही होणार, दिनेश बुब यांची प्रतिक्रिया। अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याकडून देखील मतदान। बुलेटवरून रवी राणा नवनीत राणांना मतदान केंद्रावर घेऊन आले। अमरावतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे लेहगाव येथे मतदान त्यांनी केलं। निवडणूक एकतर्फी होईल, 2 लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार, वानखेडेंकडून विश्वास व्यक्त। अमरावतीमधील मोझरी इथे आमदार यशोमती ठाकूर यांचं मतदान। महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार, यशोमती ठाकूर यांच्याकडून विश्वास व्यक्त। परभणी लोकसभा मतदारसंघातील बोरी गंधारी इथे जरांगेंचं मतदान। जो सगळे सोयरे आरक्षणाच्या बाजूने त्याला मतदान करा, जरांगेंचं मतदारांना आवाहन। बंगळुरूमध्ये दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांच्याकडून मतदान। विश्वासू आणि चांगला बदल घडवणाऱ्या उमेदवाराला माझं मत, मतदानानंतर प्रकाश राज यांची प्रतिक्रिया। मथुरेमधील भाजपच्या उमेदवार हेमा मालिनी यांचं मतदान। लोकसभा निवडणुकीचा नागरिकांमध्ये देखील उत्साह, जिंकण्याची हेमा मालिनी यांना खात्री। राजस्थानच्या कोटा मतदारसंघातून ओम बिर्ला यांचं मतदान। दुसऱ्या टप्प्यामध्ये राजस्थानमधील 13 जागांवर आज मतदान।